शास्त्रामध्ये आपल्या प्रत्येकाला 5 आई आणि 5 वडील असतात. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, ज्यांनी आपल्याला उपनयन दिले, ज्यांच्या अन्नावरती आजपर्यंत आपण जगलोय, जो तो भयापासून सोडवणारा शेवटचा बाप म्हणजे आपला संत बाप आहे. राजाची आई ही सुद्धा आपली आईच आहे. आपल्या मित्राची आई ही सुद्धा आपली आईच आहे. आपल्या बायकोची आई ही सुद्धा आपली आईच आहे आणि आपली आई ही सुद्धा आपली आईच आहे. खरं तर ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ते आपल्याला संसारात अडकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे आपल्याला संसाराच्या बंधनातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. नको नको मना अशी माणसं सहज घडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, शंभूराजे कसे घडले, आज आपल्या सगळ्यांच्या गळ्यात माळ भाळी बुक्का, दारापुढे तळस, मुंदरावरती कळस, पुरुषांच्या ओठावरती मिशा आणि महिलांच्या नाकामध्ये नथ कोणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. एक मराठा, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी यामध्ये जगताना मी बरेच जण पाहिले. परंतु याच्याही पलीकडे जाऊन विचार करणारा
आपल्या समाजासाठी आपली एकनिष्ठता दाखवणारा माणूस म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आहे. कोण आपल्या समाजासाठी 17-18 दिवस उपाशी राहतो? मनोजदादांनी पहिलं उपोषण केले ते 17 दिवसांचं आणि दुसरं उपोषण केलं ते 9 दिवसांचं. हा माणूस अन्न पाण्याविना 9 दिवस राहू शकतो. अहो, हाच माणूस जर आपल्या समाजासाठी 9 दिवस अन्न पाण्याविना राहू शकेल ना, तर तोच माणूस या मराठ्यांचा आणि तोच माणूस या समाजाचा गळ्यातील ताईत बनतो. म्हणूनच आज आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांना मराठी संघर्ष योद्धा असे म्हणतो. ही अशी माणसं सहज घडत नाही. आज आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती आदर आहे. माय शब्दामध्ये जी ताकद आहे ती इतर कुठल्याही शब्दामध्ये नाही. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंची मर्दन ही शिवरायांची शिकवण. धाडी मिशा वाढवून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसते, तर त्याच्यासाठी महिलांविषयी आदर असायला हवा, इतरांविषयी प्रेम असायला हवं. रोज चौकात उभे राहून 10 पोरींकडे वाईट नजरेने पाहता आणि परत म्हणता आम्ही शिवरायांचे मावळे आहेत. अरे, शाहिस्तेखानाच्या लाल महालातून शाहिस्तेखानाची पोरगी गायब झाली. शाहिस्तेखानाची बायको शाहिस्तेखानाला म्हणाली, छापड़ा मुझे लगता है शिवाजी के मावले ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू आहे, पण आपल्या बायकोला सांगतोय अगं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने जर माझी पोरगी नेली असेल तर पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. एवढा विश्वास माझ्या राजावर होता, एवढा विश्वास माझ्या राजावर होता. गल्लास पे क्या रखा है? अरे, पानी पीना है तो मटके से पियो, खाली गल्लास पे क्या रखा है? अरे, प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, लिंकन पे क्या रखा है? अरे, प्रेम म्हणजे काय तर जनाने विठ्ठलावर केलं ते प्रेम, राधेने श्री कृष्णावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर केलं ते प्रेम, आर्मीतले पोरं देशावर करतात ते प्रेम. अरे, याला प्रेम म्हणायचं. दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. चंद्राची कोर आणि तोंडाला बगवी ओढणी बांधून फिरा, पहा तुमच्याकडे कोण वाईट नजरेने बघते का. आणि पप्पाची परी होऊन जगण्यापेक्षा एक माझी जाऊ साहेबांची वाघीण म्हणून जगा. विठ्ठल विठ्ठल. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांबाबत आदर्श पाहिला. आज आपल्या तरुण वर्ग महिलांना म्हणतात की काय केलं तुम्ही आमच्यासाठी, तर त्यांच्यासाठी एका वाक्यात उत्तर सांगते दादांनो, हात तिचे असतात पण बांगड्या मात्र तुमच्या नावाचे असतात. गळा तिचा असतो परंतु
दूधही तिचंच असतं आणि रक्तही तिचंच असतं, पण पोरग मात्र तुमच्या नावाचं असतं. यापेक्षा काय केलं पाहिजे स्त्रीने अजून तुमच्यासाठी? विठाला याच्यापैकी कुणीतरी म्हणतं मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय, तर त्याच्यासाठी सांगते, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो माजदाऊ साहेबांचा शोभा झाला. माय शब्दामध्ये जी ताकद आहे ती इतर कुठल्याही शब्दामध्ये नाही. अंतःकरणाची ठाव घेण्याची क्षमता माय शब्दामध्ये आहे. जन्मात कधीच भाकरी थापली नसेल, पण जेव्हा भिकारींदारात येऊन उभे राहते आणि म्हणते वाढा माय, तेव्हा ती भाकरी तिला वाढली म्हणूनच समजावी. चौघे जण भाऊ असतात, चौघेही सारखंच काम करत नाही, ते धाकटं तर अजिबातच करत नाही. तिघेच्या तिघेही भाऊ आईला बोलतात, तुझ्यामुळे वाया गेलं हे पोरग, त्याला पोहोचलं, त्याच्या बायकोला पोहोचलं, गोगल लावून गावात काय फिरते, मग आम्ही काय त्याचे नोकर आहोत का? आई रडकुंडीला येते. 2 दिवसानंतर वडील म्हणतात, पुन्हा जर त्याला जेवायला दिलं तर गाठ माझ्याशी आहे. 2 दिवसानंतर आई मुलाला जवळ घेते, म्हणती अरे बाळ, तू काही करतही नाहीसे, निस्ताच असा फिरतोय, मग मी काय करू? कशाला शिकवलं मला एवढं? कशाला डबल ग्रॅज्युएट केलं? नको म्हटलं तर लग्न करून दिलं, आता नोकरी लागत नाही, मग मी काय विष प्राशन करून आत्महत्या करू का? नाही बाळा, असं बोलू नको. मला तुमच्या चौघांच्या खात्यावरती जाण्याची इच्छा आहे, मला तुमची प्रेत पाहण्याची इच्छा नाहीये. मग मी काय करू? मी तसे सांगन तसं वाग. जेव्हा तुझे वडील आणि तुझे भाऊ घरात असतात तेव्हा तू घरात थांबत नको जाऊस, आणि जेव्हा तुझे वडील आणि भाऊ कामाला जातील तेव्हा मागच्या दाराने येत जा, मी तुला जेवायला देत जाईल. ज्या मुलाला घरात सांभाळण्यात नवलच नाही त्याच्यावरती प्रेम करते, कोण असते ही? माय. ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, ज्ञानाबाई माझी अनाथांची विषय बोलतात. वारकरी संप्रदायामध्ये किंवा परमार्थामध्ये किंवा प्रपंचामध्ये हे मन स्थिर असावं. काहींचे प्रपंचामध्येही लागत नाही आणि वारकरी संप्रदायामध्येही नाही, दोन्हीही नीट होत नाही. एक वेळेस आपण आपले इंद्रिय ईश्वराला अर्पण नाही केले तरी काही हरकत नाही, परंतु ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला ईश्वराला कुठलं फूल जर अर्पण करायचं असेल तर हा मनरूपी मोगरा करा. मन हा मोगरा अर्पून ईश्वरा पुनरूपी हा संसार येणे नाही. परमार्थामध्ये मनच लागतं. मग देव कुठे आहे तर देव आपल्या हृदयातच आहे. सर्व घटी राम
आधी त्या वाहत्या पाण्याला स्थिर करावं लागतं आणि ज्या वेळेस स्थिर केल्याच्या नंतर ज्या वेळेस तुम्ही त्याच्या डोकावून पाहता तेव्हा तुम्हाला तुमचे प्रतिबिंब दिसते. आपण जरी ईश्वराचा अंश असलो तरी 4 वेदांची 4 वाक्य हीच सांगतात की परब्रह्म तुम्हीच आहात. मग आपल्याला त्याची अनुभूती का होत नाही? तर कारण ज्या मनाच्या द्वारे अनुभूती करायची ते मन स्थिर असलं पाहिजे ना. परमार्थामध्ये मनच लागतं, इथे बाकी कुठल्याच गोष्टीची गरज नाही. इथे किशातला भाव लागत नाही, ते अंतःकारणातला भाव लागतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपुले आपण करा सोडवा, आपुले आपण करा सोडवा, आपुले आपण करा सोडवा, आपुले परंतु मला व्यक्त करावासा वाटतो म्हणून व्यक्त करते. आपल्या गावचा सगळ्यात मोठा आदर्श म्हणजे आपल्या भागातील चालणाऱ्या बैलगाडा शर्यती आहे. हिंदू संस्कृतीची जोपासना करा, खऱ्या अर्थाने हा एक आनंद आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या दारापुढे एक तरी बैल आणि एक तरी गाई असलीच पाहिजे. अभिमान आहे. खरं तर एक कविता होती, मला वाटतं आता अशा कविता राहिल्याच नाही. त्यामुळे मुख्य जनावरांवरचं प्रेम सुद्धा मुलांचं कमी होत चाललेलं आहे. कविता होती, तो बैल आपल्या मालकाला सांगतोय, तुझ्या शेतात राबुनी माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबुनी माझी सरली हयात, नको करू हे तारणी आता उत्तर बयात, नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर, नको बोलू सवंगाळ, नको म्हणू सडंगर, माझ्या आईनं उमेदीत माझी गायालीसी ओवी, आताचा बका सारखी नको फटकारू शिवी, माझा घालवयाशीन मला चारला सगुळ, कधी घातलीसी माळ, कधी घातलीसी झूल, नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर, नको बोलू सवंगाळ, नको म्हणू सडंगर, तुझ्या गोड आठवणी याचे करीत रवंथ, मला मरण येऊ दे
कशाल चिंतेतो. तो बैल अंतकारणी आपल्या मालकाला बांधावर पडल्याचा किस्सा सांगतोय. आपल्याला मालकाला सांगतोय, मालका देवा तू खूप केलं माझ्यासाठी, आता मी काय करू तुझ्यासाठी. मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे. मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे. माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. मला वाटतं निश्चितच ही बैलाची कहाणी आपल्याला एकच सांगून जाते, जेवढं प्रेम आपली पोरं आपल्यावरती करत नाही तेवढं प्रेम मुक्या जनावर आपल्यावरती करतं. त्यामुळे मुक्या जनावरांना जीव लावा. आपल्या देवाला आपल्याला सगळ्यांनी भजन करायचं आहे. आपल्याला देवाने सर्वांना इंद्रिया दिलेली आहेत. मग देवाला ज्याने कोणाला हात दिले असतील त्याने हात वरती करून भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई,
बसलेले आहेत त्यांना माझे हात जोडून कैकाईची विनंती आहे की मुलांसाठी पैसा कमावून ठेवण्यापेक्षा मुलांसाठी संस्कार कमावून ठेवा। आणि ज्या ज्या आई वडिलांनी आज आपल्या मुलांसाठी बंगले बांधून ठेवले, फ्लॅट घेऊन ठेवले, जमिनी घेऊन ठेवल्या, त्याच आई वडिलांना आज म्हातारपणाला काय म्हणावे लागते? मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले। मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले। मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला। नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला। मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले। माझ्या कुशीतला सुनी तू बाळा, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ। तुझे जीवन भार पुरविले लाड, राहुणी अर्ध्या पोटी साज सकाळ, राहुणी अर्ध्या पोटी साज सकाळ। मी तुला पाहून डोळे रोखिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले। जिवंत पाणी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई। आणली नाही कधी पाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई। मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले। त्यामुळे मुलांसाठी पैसा कमावून ठेवण्यापेक्षा मुलांसाठी संस्कार कमावून ठेवा। माता पित्यांची सेवा करा, त्यांना कधी दुखवू नका। आई घराचा कळस आहे तर बाप घराचा पाया आहे। आई घर सांभाळते पण आपला बाप आपल्यासाठी बाहेर जाऊन पडेल ती कामं करतो, आपल्यासाठी जीवाचं रान करतो आणि आपण त्यालाच बोलत असतो। करत असेल आयुष्यात एखादी चुकी, पण काय बिघडतं, अख्खे आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट करतो ना। माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना। मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना। त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिगाळ जोडलेलं, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली। मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना,
गोष्ट बापाची सांगताना माझ्या अंगावरी त्यानं रंग मायेचा भरताना झोपडीत गळताना बापा तसाच झोपलेला त्याच्या अनवाणी पायांना असा चटक बसताना उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना सदा चालू उडताना नाही बुकाच बेबान कायाजी जवली परी नाही लवली ती मान माझ्या जिंदगीचं त्यानं असं भविष्य लिवताना उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना मी लिवाया शिकले मग सभेत बोलले आज फुलात चालले पण काटे का बोचले त्याच्या कष्टाचं चीज मी असा रात्र दिन करताना उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना मला कसंच होतया कुणी बाबा म्हणताना मला कसंच होतया कुणी बाबा म्हणताना उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदा का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना आपल्या बापाला जाणार उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला फटामध्ये हसू जरी कणा वाकला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमजाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमजाया बापर उमजाया बापर त्यामुळे मातापित्यांची सेवा करा आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर जिच्या आत्म्यामध्ये ईश्वराने भगवंताचं मिलन तयार करून दिलंय ना तिलाच तर जीवनामध्ये आई असे म्हणतात कोण असते ही आई म्हणजे काय असते ही आई म्हणजे मायेचा सागर आहे आई म्हणजे समृद्धीची घागर आहे आई म्हणजे चैतन्याचा जागर आहे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तडपत्या उन्हात आणि रकरकत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना
आई म्हणजे समृद्धीची घागर आहे. जोपर्यंत मुलीच्या आयुष्यात तिची आई आहे तोपर्यंत या मुलीला माहेर पण आहे. आणि ज्या दिवशी या मुलीच्या माहेरातून तिची आई निघून जाते तेव्हा या मुलीचं माहेर पण संपलं जातं. जोपर्यंत आई असते तोपर्यंत मुलगी माहेराहून सासरला निघाली की कधीच रिकाम्या हाताने जात नाही. मुलगी माहेराहून सासरला निघाली की आईनं तिथे यावं, ही पिशवी द्यावी, त्याच्या डाळ पापड लोणचं द्यावं आणि म्हणावं बाळा घेऊन जा, तुझ्या संसाराला उपयोगी पडेल. पण तेव्हा ही ताई म्हणते आई मला तुझ्या पिशवीची काही गरज नाहीये. माझ्या बापानं माझ्यासाठी 5 लाख रुपयाचं कर्ज काढून माझं लग्न एवढं थाटामाटात करून दिलंय, मग मला तुझ्या या पिशवीची काही गरज नाहीये. तेव्हा आई डोळे पुसते, लेकीला जवळ घेते आणि म्हणते बाळा तुला जरी आम्ही सून म्हणून श्रीमंताच्या घरात दिलं असलं तरी तू या गरीब आई बापाचीच लेक आहे हे मात्र तू विसरू नको. जोपर्यंत आई असते तोपर्यंत मुलगी आधी 15 दिवस बॅग भरायला सुरुवात करते. तर का मला माहेरा जायचे, मला माहेरा जायचंय. पण याच माहेरात जर तिची आई नसेल तर या मुलीला माहेराला तरी जावं वाटतं का? आणि जरी गेली तर या कोपऱ्यात माझी आई दिसेल का, त्या कोपऱ्यात माझा बाप दिसेल का, अशी अवस्था या मुलीची होत असते. जोपर्यंत आई असते, आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. हा बाप आपल्या मुलाला नवीन कपडे घेईल, मुलीला नवीन कपडे घेईल, पत्नीला नवी साडी घेईल, परंतु त्याच्या अंगावर तो फाटकेच कपडे घालील हा बाप असतो. हा बाप एरवी कधी रडतो का ते मला माहित नाही, पण मी प्रत्येक बापाला एक ना एक दिवस तर रडताना पाहिलंय. आणि तो रडण्याचा दिवस कोणता असेल तर जेव्हा ही बापाची लेक बापाला सोडून सासरला निघून जाते तेव्हा हा बाप ढसढसा रडत असतो. तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला बाप ज्यावेळेस परक्याची हवाली करतो, विचार करण्यासाठी गोष्ट आहे. आपण एखाद्याला पेन दिला तर आपण म्हणतो तुझं लिहून झाल्यावरती मला परत दे, परंतु 18 ते 19 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला बाप जेव्हा परक्याची लेक कायम परक्याला देऊन टाकतो तेव्हा या बापाच्या हृदयाला काय वाटत असेल आपण विचार तरी केलाय का? तेव्हा हा बापाला झाला. हा वरून दिसताना नारळासारखा टणक कडक आहे, पण नारळ जरी फोडला तरी आतमध्ये अमृताचा झरा वाहतोय, अमृताचा झरा वाहतोय. एक मुलगा असतो, श्रीमंत घरातला असतो, आईला म्हणतो आई मला तुझे उपकार फेडायचे, मला तुझ्या उपकारातून मुक्त व्हायचंय. तेव्हा ही आई उत्तर देते बाळा याची काही गरज नाहीये. नाही तो म्हटला आई मला तुझ्या उपकाराची परतफेडच करायची. तेव्हा आई म्हटली बाळा तुला माझ्या उपकारातून मोकळच व्हायचंय, फक्त आज एक रात्र तू माझ्या जवळ झोप. मुलगा आनंदी झाला, खुश झाला. आनंदी झाल्याच्या नंतर मुलगा म्हटला आज आईच्या उपकारातून मोकळ होण्यासाठी आज फक्त आईपाशी एक रात्र झोपायची किती सोपी गोष्ट आहे. संध्याकाळ झाली, मुलगा आई जवळ आला आणि आईला म्हटला आई झोपू ना ग मी तुझ्या जवळ. तेव्हा आई म्हटली हो झोप बाळा. मुलाला 15 मिनिटानंतर गाढ झोप लागली. मुलगा झोपला. आईला 11 ते 12च्या सुमारास जाग आली. आईने मुलाला उठवलं आणि म्हटली बाळा माझ्या घशाला जरा कोरड पडली, माझ्यासाठी पाणी घेऊन येतो का? तेव्हा मुलगा उठला, आईला पाणी आणून दिलं, परंतु आई 2च घोट पाणी पिली आणि तो सगळा ग्लास त्या मुलाच्या अंगावरती सांडला. मुलाने बोलायला सुरुवात केली आई काय केलेस हे तू आपल्या मुलाला छळतेस ना ग? तेव्हा आई म्हटली बाळा तू आज मला एका रात्रीत कंटाळलास असं मी 4 वर्ष केलं होतं. तू दररोज माझं अंथरूण ओलं करून द्यायचा, पण जिथे ओली जागा असेल तिथे मी झोपायची आणि जिथे कोरडी जागा असेल तिथे तुला झोपवायची, असं मी 4 वर्ष केलं होतं आणि तू आज मला फक्त एका रात्रीतच कंटाळलास. सांग बाळा तू कसे फेडू शकशील तुझ्या आईचे उपकार सांग. मुलाने आईला गळा भेट मारली आणि आईला म्हटलं आई मी तुझ्या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. त्यामुळे ज्ञानोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेव मने ज्ञानदेवा ध्यानी ध्यानी राम कृष्ण ज्ञानदेव
जिव्हाळा मूर्ती रे हृदय जिव्हाळा मूर्ती रे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण हृदय त्रिमूर्ती राया हृदय जिव्हाळा त्रिमूर्ती राया आपण करा सोडवण आपण करा सोडवण संसार बंधना जोरदार टाळ्या वाजवा. गायनाचार्य मंडळी, आपणही सुंदर अशी साथ दिली, तुमचेही आभार मानते. आपण तोंडाने बोलतो, शब्दाने बोलतो, परंतु पखवाजातून भक्ती करणे हे खूप श्रद्धेने करावं लागतं. मृदुंग वादक, आपणही सुंदर अशी साथ दिली, तुमचेही मी मनापासून तर मनापर्यंत आभार मानते. आणि माझं दुर्भाग्य असं आहे की माझे आजोबा कैलासवासी कैलास कुंडलिक नाणेकर हे आपल्यातून जाऊन आज 7 वर्ष झाले. पण काय रुबाब होता त्यांचा जगण्याचा. आज 50 वर्ष, आज ते 50 वर्षात जगले, पण असे जगले की आज आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. माणसानं जगावं तर असं वाघासारखं जगावं. आणि माझं परम भाग्य असं आहे की माझे दुसरे आजोबा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे, माझा आधारवड, माझा आधारस्तंभ मच्छिंद्र कुंडलिक नाणेकर. दुर्दैवाने त्यांना आज एकच पाय आहे, परंतु या एकाच पायावरती माझ्यासाठी इथे 2 तास उभे राहिले, हे माझं परम भाग्य आहे. आणि खरं तर झालेली सेवा आज माझ्या आई वडिलांच्या चरणी, तुमच्या श्रोते माई बापांच्या चरणी व गुरूंच्या चरणी समर्पित करते व तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर